एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. वाल्मिक कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन. माझ्या लेकाला जाणीवपूर्वक अडकवलं जात आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. काल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. आज खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसलेल्या आहेत. आपल्या मुलाला सोडावं, तो निर्दोष आहे असं पारुबाई कराड यांचं म्हणणं आहे. त्या 75 वर्षांच्या आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडवर अन्याय झालेला आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. त्या 75 वर्षांच्या आहेत. पारुबाई कराड यांचं माझ्या मुलाला न्याय द्या असं म्हणत त्या परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसलेल्या आहेत. माझ्या लेकानं काही केलं नाही, माझ्या लेकासाठी मी जीव द्यायला तयार आहे, इथून उठणार नाही असं पारुबाई कराड यांनी म्हटलेलं आहे. आणि वाल्मिक कराडला 2 कोटींच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्या म्हणाले हे सगळं खोटं आहे, कोण करतं हे सर्व त्यावर काय माहीत असं त्यांनी उत्तर दिलं आहे. जाणीवपूर्वक अडकवलं जातं आहे का या प्रश्नावर आता काय माहीत असंही त्यांनी उत्तर दिलं आहे. तुमचं वय 75 आहे, उपोषण करतं आहे का? तर त्यावर त्या म्हणाल्या माझ्या लेकाला निर्दोष सोडत नाही तोपर्यंत हलणार नाही, माझ्या लेकाला सोडा, त्याने काहीच केलं नाही. न्याय मिळाला पाहिजे तोपर्यंत मी माझ्या लेकावर लाणी झालेलं थांबवा, माझ्या लेकाला सुटका करा. हे सगळे गुन्हे खोटे येत जाणून बुजून राजकारण करायला लागले तर आणि करायलेत माझ्या लेकावर. सगळे खोटे नाटे गुन्हे रचायले संदीप क्षीरसागर हे जाणून बुजून एवढे राजकारण करायला माझ्या लेकाचं किताब करा, मग ते चौकशी करा हे का चौकशी करा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.